किमा मसाला कधी खाल्लाय का? तो पण मसाले पावासोबत. काय अप्रतिम चव लागते आणि त्याचबरोबर जर कांदा आणि लिंबू असेल, तर काही सांगायलाच नको. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूयात सोया खिमा मसाला कसा बनवायचा. इथे मी 1 वाटी मोठे सोयाबीन घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी छोटे सोयाबीन घेतलेत. तर याला आपल्याला 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचं आहे. म्हणजे सोयाबीन चांगले भिजतात. तर आपण हे थंड पाण्यात पण ठेवू शकतो किंवा थोडेसे गरम पाण्यामध्ये पण ठेवू शकतो. तर याला झाकण ठेवून मी 15 ते 20 मिनिट भिजवून घेते. आता साधारण 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन पण चांगले भिजलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, आता या सोयाबीनमधलं पाणी काढून टाकायचं आहे. तर जेवढे हातात मुठीमध्ये बसतील तेवढे सोयाबीन घेऊन त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. तर हे आपल्या सगळ्या सोयाबीनमधलं काढून घ्यायचं आहे. आपल्याला जितकं जमेल तितकं पाणी काढून घ्यायचं. इथे पाहू शकता तुम्ही, मी सर्व सोयाबीनमधलं पाणी काढलं आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पण नाही करायचं किंवा खूप मोठाले पण नाही ठेवायचे. मिक्सर आपल्याला कंटिन्युअस नाही फिरवायचं, त्यामुळे काय होतं, खूप जास्त बारीक होतं. इथे पाहू शकता तुम्ही, की मी हे अशी कन्सिस्टन्सी ठेवली, त्यामुळे खिमा एकदम व्यवस्थित होतो. आता इथे मी कढईमध्ये 3 ते 4 स्पून तेल घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरे टाकलेत. तर हे जिरे चांगले तडतडून द्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 1 वाटी कांदा टाकते. कांदा थोडा जास्तच टाकायचा, त्यामुळे काय होतं, चव खूप छान लागते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. कांदा परततोय तोपर्यंत याच्यामध्ये 2 हिरवे मिरचे टाकलेले आहेत, त्या मधून कट केलेत. आता इथे पाहू शकता कांद्याचा कलर पण बदललेला आहे आणि छान परतला पण गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 स्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. त्यामुळे काय होतं, खूप छान चव पण लागते आणि एकदम असा खमंग वास येतोय. पेस्ट चांगली परतून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. तर टोमॅटो चांगला परतून घेते आता. आता इथे पाहू शकता तुम्ही, टोमॅटो चांगला परतलेला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊयात. इथे मी 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकली आहे. 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. 1 ते 1.5 चमचा कश्मीरी मिरची टाकली आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मसाले आपल्याला परतून झाले. आता आपण याच्यामध्ये थोडेसे बेसन पीठ टाकतोय. तर बेसन पीठने काय होतं, थोडीशी चांगली कन्सिस्टन्सी येते भाजीला. तर इथे मी साईडला केलं आहे हे बाकीचं आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 स्पून मी बेसन पीठ टाकलं आहे. तर याला चांगलं भाजून घ्यायचं साईडला आणि नंतर हे पूर्ण कांदा आणि टोमॅटो आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करायचं. तुम्ही इथे पाहू शकता आपलं बेसन पीठ चांगलं परतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी मॅच होण्यासाठी आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकते. ते पाणी टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता मला इथे थोडंसं आणखी पाणी टाकण्याची गरज वाटते, तर मी इथे थोडंसं पाणी टाकले. इथे आपल्या मसाल्याची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झालेली आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकते. तर हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला एकदम छान परतलेला आहे, त्याला तेल सुटलंय. आता आपण याच्यामध्ये जे सोया बारीक करून ठेवलेलं होतं ते टाकतोय. ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपला जो सोया खिमा असतो ना, तो जास्त कोरडा नसतो. त्याच्यामुळे हे मिक्स झाल्यानंतर जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मी आता थोडंसं फ्लेवर येण्यासाठी बटर टाकते. बटर एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका. तर इथे मी बटर टाकले आणि ते मिक्स करून घेते. ही भाजी आपण आता 7-8 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घेतोय. त्यामुळे काय होतं, जे आपण मसाले वापरले होते भाजीमध्ये त्याचा एकदम फ्लेवर उतरतो आणि भाजी आणखीनच चविष्ट लागते. तर इथे आपण फ्रेश कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि हे मिक्स करून घेते. तर ही आपली खिम्याची भाजी रेडी आहे. तुम्ही चपाती किंवा मसाले पावासोबत सर्व करू शकता. सोयाबीन जर आवडत नसेल ना, ते सुद्धा हे भाजी आवडीने खातील. चला आता आपण पाहूयात की मसाला पाव कसा बनवायचा. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये बटर टाकलं आहे आणि कश्मीरी मिरची टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 पावाची जोडी असते ना, ते मधून कट करायचे
आणि या मसाल्यावरती दोन्ही पाव टाकून घ्यायचे. तर दोन्ही साईडने हा मसाला चांगला लावून घ्यायचा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.